महत्वपूर्ण विषय आहे अधीनतेबद्दल आम्ही पाहणार आहोत. अधीनता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आशीर्वाद आहेत आणि पवित्र शास्त्रामध्ये असंख्य उदाहरणे आम्हाला पाहावास मिळतात जे अधीनतेची आहेत. कशाची आहेत? अधीनतेची. मग पवित्र शास्त्रामध्ये अधीनतेला महत्व दिलं गेलंय. आमच्या जैविक जीवनामध्ये देखील दैवी जी व्यवस्था आहे किंवा सामाजिक व्यवस्था आहे, कौटुंबिक व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये देखील अधीनतेला काय दिलं गेलंय? महत्व दिलं गेलंय. आणि जिथं अधीनता आहे तिथं आशीर्वाद आहे, जिथं अधीनता आहे तिथं उन्नती आहे, जिथं अधीनता आहे तिथं मोठं सेवाकार्य आहे, नाही का? पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो देवाचे महान सेवक रेनल्ड बॉंके यांच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं, खूप मोठं जागतिक लेवलवर केलेलं सेवा कार्य त्या सेवकाचं आहे. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी ते प्रभूमध्ये विसावा पावले, आता त्यांच्या समवेत असणारे जे सेवक होते ना, मला वाटतं डॅनियल कोलंडा का काहीतरी नाव आहे त्यांचं, ते सगळे सेवा कार्याची जबाबदारी परमेश्वराने कोणावर दिली आहे? त्या सेवकावर दिली आहे. समजतं का? त्याच्यानंतर जर आम्ही पाहिलं देवाचे सेवक, त्या ठिकाणी देवाचे सेवक पी.जी. वर्गीस यांच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं, जगाभरात या सेवकाचा परमेश्वराने उपयोग केला. परंतु त्या ठिकाणी काही काळापूर्वी त्यांनी सगळ्या संस्थेचं अध्यक्षपद आपल्या मुलाला न देता कोणाला दिलं माहितीये का? त्यांच्या कामामध्ये असणाऱ्या एका वरिष्ठ लेवलच्या सेवकाला दिलं, जो आध्यात्मिक रीतीने वर होता, नाही का? म्हणून आमच्याही जीवनामध्ये आम्ही मंडळीत असताना अधीनता आमच्यामध्ये असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? अधीनता. अधीनता आम्हाला शिस्त लावते. अधीनता आम्हाला काय लावते? शिस्त लावते. जिथं अधीनता नाही तिथं बेशिस्तपणा आहे, परंतु जिथं अधीनता आहे तिथं काय आहे? शिस्त आहे. आणि आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची शिकण्यासारखी जी गोष्ट आहे ना, आमच्या आत्मिक जीवनाला शिस्तबद्धपणा पाहिजे. कसापणा पाहिजे? शिस्तबद्धपणा. माझ्या जीवनामध्ये कदाचित जवळपास जेव्हापासून मी सेवा कार्य करतो ना, एक संडे माझा मंडळीतून मिस झालेला नाही. काय म्हटलं की एक रविवार देखील मी देवाच्या सानिध्यविना राहिलेलो नाही. भले मग इथं असेल किंवा बाहेर असो, माझा रविवार जो आहे कुठं दिलाय मी माहितीये का? मंडळीमध्ये दिलाय. म्हणून जेवढे तरुण बंधू वर्ग आहे, आमच्या बहिणी आहे, जर आत्मिक रीतीने आशीर्वादित व्हायची इच्छा आहे ना, तर देवाशी करार असायला पाहिजे. एकही संडे मी मिस करणार नाही. अनेकदा आमच्याकडून आशीर्वादाची आम्हाला अपेक्षा असते, परंतु आज्ञा पालनामध्ये ज्यावेळेस आम्ही कमकुवत पडतो ना, त्यावेळेस आशीर्वाद आमच्या जीवनातून काय होतात माहितीये का? निघून जातात. म्हणून आमच्या जीवनाला देवाच्या वचनानुसार काय असणं गरजेचं आहे? काय असणं गरजेचं आहे? आज्ञापालन आमच्या जीवनात असणं गरजेचं आहे. मग पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या वचनामध्ये म्हटलंय, एकदा शिष्य त्या ठिकाणी बोटीमध्ये चालले आणि वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं वादळ वारं आलं. काय आलं? काय आलं? वादळ वारं आलं आणि शिष्यांना वाटलं आम्ही बुडत आहोत. आम्ही काय होत आहोत? बुडत आहोत. त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी ओरड केली, प्रभूजी काय करा? पुढच्या प्रभूजी काय करा? वाचवा. आणि देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहावाच मिळतं, त्या परमेश्वराने ज्यावेळेस अधिकाराने वादळ वाऱ्यास धमकावला, असं म्हटलंय, सगळं शांत झालं, कारण त्याच्या अधिकारामध्ये सगळ्या गोष्टी होत्या, नाही का? मग समुद्राला त्याने शांत केलं, वादळ वाऱ्याला त्याने शांत केलं, कारण त्याच्या शब्दामध्ये काय होतं? सामर्थ्य, नाही का? आणि त्यांनी देखील त्यावेळेस ऐकलं, कारण सगळ्या गोष्टी, वादळ वारं समुद्र सगळे कोणाच्या अधीन आहेत? परमेश्वराच्या अधीन, नाही का? पुढे जर आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहिलं तर असं म्हटलंय, जमिनीवर पाणी किती टक्के आहे? 71. आणि भूमी किती टक्के आहे? परंतु तरी देखील परमेश्वराने या समुद्राला, विशाल समुद्राला मर्यादा काय घातली माहिती का? वाळू. एखाद्या परातीमध्ये वाळू ठेवा आणि 21% काय ठेवा? 29% काय ठेवा? माती. काय होईल बरं? माती ओली करून टाकील का नाही ते? बरोबर ना? परंतु या पृथ्वी तलावर एवढं पाणी आहे ना, तरी देखील देवाच्या आज्ञेविना समुद्रावरचं पाणी वर येत नाही. त्याला मर्यादा काय घातली? ती वाळू घातली. समुद्र देखील कोणाच्या अधीन आहे? परमेश्वराच्या. आता बघा, अजून एक गणित आहे का? परमेश्वरने खाली पाणी ठेवलंय आणि परमेश्वरने वरही पाणी ठेवलंय. पाऊस कुठून ठेवलाय?
कुठून येतो? वरून येतो. एकदा जर त्या ठिकाणी नळ चांगला चालू केला परमेश्वराने, काय होईल बरं? आपल्याला आपल्या नोहा बाबाची आठवणी, बरोबर ना, आठवण येईल का नाही? परंतु देव काय करतो माहिती का? लिमिटेड आपलं टाकतो, जेवढं सोसन, जेवढं जेवण, जेवढं पेलवण. मला वाटतं एखाद्याला जर आदेश दिला देवदूताने त्या ठिकाणी घाईगडबडीत जर नळ थोडा वाढवला तरी इकडे काय होईल? कठीण होईल ना. म्हणून ते देखील कोणाच्या अधीन आहे? परमेश्वराच्या. आता समजा आज सकाळी सूर्य किती वाजता उगवला? सकाळीच उगवला. आज जर त्याला थोडा आळस आला असता, तो म्हटला असता आज मी लवकर नाही येणार, 12-1च्या पुढं मी उठून येणार आहे, बाकी तुम्हाला कामावर जायचं तर जा, नाही तर नका जाऊ, मला काही घेणं देणं नाही. बरोबर आहे ना? काय झालं असतं बरं? आपण अजून झोपेत असतो किंवा उठला असतो तरी आपलं वाटलं असतं त्या ठिकाणी अरे अजून सूर्य कमून उगवे ना. देव देखील परमेश्वराच्या काय आहे? अधीन आहे. त्या व्यवस्थेमध्ये तो चालतो. त्या ठिकाणी सूर्य देखील देवाच्या अधीनतेमध्ये आहे. तो कशाप्रमाणे चालतो? दैवी व्यवस्थेनुसार चालतो. त्याला आपल्या मनाप्रमाणे करता येत नाही. बरोबर आहे का? आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये देखील असंख्य अधीनतेमध्ये असणाऱ्या लोकांच्या गोष्टी आम्हाला पाहाव्यास मिळतात. त्यापैकी अब्राहम कोणाच्या अधीन होता? इसाक कोणाच्या अधीन होता? याकोब कोणाच्या अधीन होता? योसेफ कोणाच्या अधीन होता? हनोक कोणाच्या अधीन होता? बोला पटापटा. कोणाच्या अधीन होता? देवाच्या. नहम्या कोणाच्या अधीन होता? दानिएल कोणाच्या अधीन होता? शद्रक मेशक अबेदनगो कोणाच्या अधीन होते? येशूचे 12 शिष्य कोणाच्या अधीन होते? प्रेषित पौल कोणाच्या अधीन होता? तिमोथी, तीत, त्या ठिकाणी इतकी मोठी लिस्ट आहे ना. प्रत्येकाचं जीवन आम्हाला परमेश्वराच्या अधीनतेमध्ये दिसतं. आणि म्हणून आमच्याही मंडळीमध्ये आम्ही शिकायला पाहिजे अधीनतेचे आशीर्वाद काय, नाही का? अधीनता म्हणजे निर्बंध आहेत. अधीनता म्हणजे काय? निर्बंध आहेत. आणि जीवनाला निर्बंध असायला पाहिजे. विचारणार जर कोणी नसेल तर मनुष्य कसाही जीवन जगतो. परंतु विचारणारा जर कोणीतरी असेल ना तर त्याला त्या ठिकाणी भीती वाटते, अरे मला कोणीतरी विचारणार आहे, नाही का? बरोबर आहे का नाही? आणि म्हणून आम्हालाही कोणीतरी विचारणारा असायला पाहिजे. म्हणून देवाच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये आता आम्ही सगळ्यात मोठं उदाहरण पाहिलं अधीनतेचं. कोण आहे माहितीये का? प्रभू येशू ख्रिस्त. कुठपर्यंत आज्ञा पालन केलं? मरेपर्यंत. कुठपर्यंत आज्ञा पालन? मरणाच्या शेवटच्या समयापर्यंत त्याने काय केलं? आज्ञा पालन केलं. आणि मरण ते देखील क्रूसावरचं मरण यासाठी मेलं, कारण देवाची इच्छा होती त्याने क्रूसावर काय करावं? मानव जातीसाठी प्राण द्यावा, नाही का? आणि म्हणून अधीनता आमच्या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वादाकडे घेऊन जाते. म्हणून या मंडळीतल्या जेवढ्या बहिणी आहेत, भाऊ आहेत, जेही प्रियजन आहेत, या दिवसामध्ये अधीनतेबद्दल शिका. आणि अधीन असणं आमच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचं आहे. जैगिक व्यवस्था सांगतो मी तुम्हाला, कौटुंबिक व्यवस्था. कौटुंबिक व्यवस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर कौटुंबिक आणि आत्मिक व्यवस्थेबद्दल सांगतो. बघा, वचनामध्ये लिहिलंय पत्नीने पतीच्या अधीन असावं. बरोबर आहे ना? पतीने देवाच्या अधीन असावं. बरोबर आहे ना? मंडळीने देवाच्या अधीन असावं. बरोबर? मंडळीने सेवकाच्या अधीन असावं. बरोबर? सेवकाने देवाच्या अधीन असावं. ही काय दिली गेली? व्यवस्था दिली गेली. परंतु ज्यावेळेस उलट होतं ना, कार्यक्रम आता काही वेळेला जर असं उलटे कार्यक्रम झाले, सगळेच उलटे केले, पत्नीच्या अधीन पती झाला. आपल्या नगरी भाषेत काय म्हणतील त्याला? बरोबर. एखादा अधीन नाही झाला, बिचाराचं प्रेम आहे आपल्या बायकोवर, मग काही सहकार्य केलं त्याने, काय केलं? मदत केली, ठीक आहे ना, गैर काय त्याच्यामध्ये? परंतु हे जे शब्द, वजनदार शब्द, जे माणसाला थकून टाकतील किंवा लोड देतील त्याच्या अंगावर, हे शब्द शक्यतो कोणाचे असतात बरं? हे वाक्य कुठून येतं नेमकं? आपल्या मुलावर प्रेम करणाऱ्या आईबापाकडून येतं किंवा जवळच्या नातेवाईकाकडून येतं, नाही का? काय झाला?
काय झाला? बरोबर. काही काही माणसं स्वतःला काय समजतात माहितीये का? हा, असे काही काही त्या ठिकाणी आपण फोटो पाहतो, पोस्टर पाहतो, वाघ, सिंह, बरोबर ना? हा, काही काहीच्या माग असं सिंह डरकाळी फोडत असताना पाहतो आपण काही काहींचे पोस्टर. आणि हा वाघ ज्यावेळेस घरी येतो आणि बायको आदळापट करते ना, काय होतो? शेळी होऊन जातो का सिंह? अवघड होता का नाही? आणि म्हणून जशी देवाने लावली त्या व्यवस्थेत आम्ही चालायला पाहिजे. कशी? जशी देवाने लावली त्या व्यवस्थेत आम्ही चालणं गरजेचं. पवित्र शास्त्रामध्ये असंख्य उदाहरणं आम्हाला पाहावयास मिळतात. पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर, बेटा शांत बस. देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताने एकदा विनंती केली, हे पित्या, होईल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ किंवा दूर कर, पण माझ्या इच्छेने नको, तुझ्या इच्छेने होऊ दे. नाही का? अनेकदा आपल्याकडे बोलणं असतं, ऐकावं जनाचं, करावं म्हणायचं, परंतु देवामध्ये गणित असं आहे, ऐका कोणाचंही पण, परंतु करा कोणाच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे. तेच नाही का महत्वाचं? तेच नाही का महत्वाचं? मग आत्मिक पुढारी पण हे मंडळीसाठी महत्वाचं आहे, आत्मिक पुढारी पण हे पुढाऱ्यांसाठी महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस त्या शिक्षणामध्ये मंडळी किंवा पुढारी वाढतात ना, त्यांचं जीवन परमेश्वर आशीर्वादाचं कारण करतो. नाही का? करतो का नाही? मग देवाच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर देवाने एक दैवी व्यवस्था लावून दिली. काय लावून दिली? दैवी व्यवस्था. मग सहभागिता आणि अधीनता या दोन्ही गोष्टी अशा आहेत ज्याच्याद्वारे मनुष्य आशीर्वादित होतो. कशाद्वारे? सहभागिता आणि अधीनता याच्याद्वारे मनुष्य काय होतो? आशीर्वादित होतो. बघा, लोटाला अब्रामा बरोबर राहण्याची संधी मिळाली. कोणाला? लोटाला. बरोबर आहे का नाही? इतक्या अभिषिक्त व्यक्तीच्या बरोबर राहण्याची संधी मिळाली ज्याच्याशी देव तोंडोतोंड बोलला होता. नाही का? आणि त्याला देवाचा अब्रामाला एवढा मजबूत अनुभव होता की त्या अनुभवावर त्याने आपलं घरदार सोडलं. काय सोडलं? आपलं गणगोत सोडलं, आपला देश सोडला, आणि देवाने ज्या ठिकाणी त्याला बोलवलं होतं किंवा पाठवलं होतं त्या ठिकाणी तो काय झाला? गेला. नाही का? आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो हा अब्राहम देवाचा मोठा अनुभव त्याच्या जीवनामध्ये असणारा व्यक्ती आहे. त्याच्याबरोबर कोण गेला? लोट गेला. परंतु ज्यावेळेस परिस्थिती बदलली, ज्यावेळेस अब्राहम वाळवंटामध्ये होता, या वाळवंटापासून लोटाने फारकत घेतली, तो वेगळ्या भागात जाऊन राहिला. नाही का? बरोबर आहे ना? दुष्परिणाम काय झाला? क्षणिक त्याला सुख भेटलं, थोडा आनंद त्याला भेटला, परंतु नंतर त्या सहभागितेमध्ये तो न राहिल्यामुळं त्याचा परिवार पतनामध्ये गेला. नाही का? नाही का? त्याचा परिवार काय झाला? पतनामध्ये गेला. त्यांच्यावर भयानक संकटामधून ते त्या ठिकाणी वरपळून जणू बाहेर निघाले. ते वाचले आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो वचनामध्ये म्हटलंय त्याची पत्नी मिठाचा खांब झाली. त्यानंतर आम्ही पाहतो त्या मुलींनी बापाबरोबर चुकीच्या गोष्टी केल्या आणि त्याच्यापासून नवीन 2 वंश निर्माण झाले. नाही का? आशीर्वादाचं काही झालं का? परंतु त्याच ठिकाणी जर एक चांगली सहभागिता असते, एक जर चांगला अधीनता असते आणि तो जर त्यांच्या बरोबर असता तर लोटाच्या परिवाराचा विनाश झाला असता का? नसताना झाला. बरोबर आहे ना? म्हणून जीवनामध्ये कुठलीही गोष्ट सोडा, हरकत नाही, परंतु आत्मिक लोकांची संगती कधीही सोडायची नाही. देवाच्या सेवकांची संगती, सहभागिता कधीही सोडायची नाही. देवाची संगती किंवा सहभागिता कधीही सोडायची नाही. ती आम्हाला आशीर्वादाकडे घेऊन जाते. चाहे क्षणिक आमच्या समोर वाळवंट असेल,
परंतु वाळवंटामध्ये देखील झरे वाहून त्याला नंदनवन करणारा आमचा परमेश्वर आहे. हालेलुया. लोटाच्या जीवनामध्ये त्याला क्षणिक गोष्टी मिळाल्या, परंतु अब्रामाच्या जीवनामध्ये त्याचा आशीर्वाद एवढे मोठ्या प्रमाणामध्ये होते की राजा म्हटला, मी तुला काही देऊ का? कोण म्हटला? राजा. तो म्हटला, तुझ्या सुतुळीचा तोडाही मला नको. त्याचं कारण हे, अब्राहम देवाशी जुडलेला होता आणि म्हणून देवाने त्याला एवढं आशीर्वादित केलं. खरोखर त्याच्या जीवनातून आम्हाला पाहावंच मिळतं, अब्राहमाचं पात्र काठोकाठ भरून वाहत होतं. हालेलुया. म्हणून या दिवसामध्ये आत्मिक सहभागितेमध्ये जेव्हा आम्ही राहतो, अधीनतेमध्ये जेव्हा आम्ही राहतो, चांगली सहभागिता आम्ही तोडत नाही. चाहे काही दिवस आम्हाला वाळवंटातून जावं लागेल, चाहे काही दिवस आम्हाला कष्टातून जावं लागेल, चाहे काही दिवस आम्हाला त्रासातून दुःखातून जावं लागेल, परंतु ज्यावेळेस तुमचा समय असेल ना, तुम्ही मागे असणार नाही, तुम्ही पुढे असणार आहात. हालेलुया. तुम्ही आशीर्वादापासून वंचित असणार नाही, तर तुम्ही आशीर्वादित असणार आहात. म्हणून नेहमी आमच्या जीवनामध्ये जे चांगले लोक दिले त्यांची सहभागिता आम्ही कधी तोडू नये. बरोबर आहे का? मग त्या जोडीतून आम्हाला काही गोष्टी महत्वाच्या शिकायला मिळतात. तसंच देवाच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर चांगली सहभागिता किंवा चांगल्या पालकाबरोबर आमचं रिलेशन एक चांगलं असायला पाहिजे. काय म्हटलंय? आमची सेवका बरोबर असणारी सहभागिता कशी असायला पाहिजे? चांगली असायला पाहिजे. ती आमच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण ठरते. देवाच्या वचनामध्ये म्हटलंय, प्रभू म्हणतो संदेशाच्या पुस्तकामध्ये, मी तुम्हाला तुमच्या मनासारखे मेंढपाळ देईल. काय म्हटलंय? कसे? ते चरणार नाही, तुम्हाला चारतील. अरे शब्द थोडा कॉमेडी काय नाही त्याच्यात यार. ते चरणार नाही, तुम्हाला चारतील. प्रभूने सेवकांना एक काम दिलं, माझी मेंढर चार. पातील कशासाठी? पातील कशासाठी? मेंढर शरीराने तगडे करायचे असे. पातिले कशासाठी? बरोबर ना? ते शरीरासाठी झाले पातिले. ते कशासाठी झाले? परंतु ज्यावेळेस देवाच्या वचनाद्वारे सेवक तुम्हाला चारतो ना, त्याच्याद्वारे जगिक अन्न शारीरिक रीतीने तुम्हाला मजबूत करेल. जगिक अन्न शारीरिक रीतीने तुम्हाला मजबूत करेल, परंतु देवाच्या वचनाचं तगडं अन्न जर खाल्लं ना, देव वा मध्ये परमेश्वर त्या ठिकाणी वचनाकरवी तुम्हाला तंदुरुस्त करेल. हालेलुया. आणि म्हणून ते आम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये कसं आहे? आशीर्वादाचं कारण आहे. म्हणून सेवकाबरोबर सहभागिता देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो. पौला बरोबर कोण होते? अक्विला आणि प्रिस्किल्ला. पौला बरोबर कोण होते? अक्विला आणि प्रिस्किल्ला. पौलावर प्रेम करणारे इतके लोक आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये आढळतात ना. ज्यावेळेस त्या ठिकाणी वचनामध्ये म्हटलंय, प्रेषित पौल एकदा म्हटला, माझं तोंड पुन्हा तुमच्या दृष्टीस पडणार नाही. माझं तोंड पुन्हा तुमच्या दृष्टीस पडणार. त्यांना इतकं दुःख झालं, ते रडले. म्हटलंय काय झालं? ते रडले. त्यांनी पौलाचे मुके घेतले, कारण तो देवाच्या निवडीतला काय होता? एक पात्र होता. आणि देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं, या पौलाच्या सहभागितेमध्ये जे जे राहिले ना, त्यांचे जीवन परमेश्वराने आशीर्वादाचे कारण केले. हालेलुया. प्रेषित पौलाबरोबर मंडळीची एक सेविका होती, तिचं नाव फिबी आहे. काय आहे? फिबी. आणि रोमकारासपत्र अध्याय 16 मध्ये या फिबीची, मरियेची, अनेक महिलांची प्रेषित पौल काय करतो? तारीफ करतो. काय करतो? त्यांची स्तुती प्रशंसा करतो. कुठल्या गोष्टीबद्दल? कारण त्यांच्यामध्ये जे धार्मिकतेचे, आत्मिकतेचे जे गुण होते त्यांची तो काय करतो? प्रशंसा करतो. याच पौलाबरोबर आम्ही पाहतो तिमोथेय राहिला आणि त्याच्या जीवनाला इतकं कडक भाषेमध्ये प्रेषित पौल नियमावली सांगतो ना तिथं, जे आमच्या जीवनासाठी कशी आहे? आशीर्वादाची कारण आहे, नाही का? आणि म्हणून देवाच्या वचनाबद्दल जर आम्ही पाहिलं, तीत कोणाबरोबर होता? पौला बरोबर होता. लूक कोणाबरोबर होता? पौला बरोबर होता. बरोबर आहे का नाही?
मार्क नंतर कोणाबरोबर होता? पौलाबरोबर होता. असे अनेक सेवक आम्ही पाहतो कोणाबरोबर राहिले? पौलाबरोबर. परंतु त्यापैकी महत्वाची जोडी जर आम्ही पाहिली, अक्विला आणि प्रिस्किल्ला, त्यांचा व्यवसाय काय होता? एक होता. काय करायचे? तंबू विणायचे किंवा राहुट्या करायचे. आणि अक्विला आणि प्रिस्किल्लेने आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो प्रेषित पौलाकडून शिकण्याची संधी कधीही गमावली नाही. कशाची? शिकण्याची संधी त्यांनी कधीही गमावली नाही. त्याचा परिणाम हा झाला, त्यांचं आत्मिक जीवन, पारिवारिक जीवन देवाच्या वचनामध्ये मुळावलेलं होतं, नाही का? मग ज्यावेळेस एक अलेक्सांद्र नावाचा मोठा वक्ता त्या शहरामध्ये आला आणि त्याने संदेश दिला, त्या ठिकाणी अक्विला आणि प्रिस्किल्ला त्यांना भेटले आणि त्यांनी देवाचा मार्ग त्या मोठ्या वक्त्याला नीट समजून सांगितला. त्याचं कारण हे, कारण ते कोणाच्या अधीनतेमध्ये होते? पौलाच्या. बरोबर आहे ना? म्हणून अनेकदा या मंडळीमध्ये अनेकदा हा विषय मी घेतला नाही, परंतु आज आपण हा विषय पाहणार आहोत. आम्ही मंडळीमध्ये कसं असणं गरजेचं आहे? अधीनतेमध्ये असणं गरजेचं आहे. बरोबर आहे का? काय आहे अधीनता? अधीनता म्हणजे जर तुम्ही कुठं मीटिंगला जरी जाताय ना, तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या पालकाला कॉल करणं गरजेचं आहे. पालक साहेब, अमुक ठिकाणी मी मीटिंगला चाललो, जाऊ का? नाही का? गरजेचं नाही का? गरजेचं नाही का? आज जगाभरामध्ये आम्ही पाहतो खोटं शिक्षण वाढलंय, चुकीच्या गोष्टी वाढल्या, आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी बाळकाला आपण विचारतो, आपला विनाश होण्यापासून काय होतो माहितीये का? वाचलं जातो आपण, कारण बाळकाला माहितीये कुठं काय आहे, नाही का? नाही का? खरंय का खोटं आहे? आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये दुसरी गोष्ट जर आम्ही पाहिली, पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली, कुठलीही गोष्ट आपल्या बाळकाला विचारून केलं तर नक्कीच तुमच्यासाठी काय असेल माहिती का? ते आशीर्वादाचं कारण. दुसरी गोष्ट जर आम्ही पाहिली तर पवित्र शास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टी आम्हाला पाहाव्यास मिळतात. दुसरी गोष्ट, आमच्या घरी नेहमी पाळकांची जत्रा असता कामा नये. अधीनतेचा भाग आहे बरं का? आमच्या घरी नेहमी पाळकांची जत्रा असता कामा नाही. नेहमी ध्यानात घ्या. का? कारण जर तुमचा पाळक तुम्हाला आत्मिक रीतीने चालवण्यास सक्षम आहे, जर देवाच्या वचनाकरवी तो तुम्हाला चालत आहे, तर तुम्हाला का दुसऱ्या पाळकाची गरज आहे? गरज आहे का? मंडळीशी, सेवकांशी आम्ही विश्वसनीय असायला पाहिजे, नाही का? असायला नको का? काही लोकांना असं वाटतं, काही घरामध्ये जर 4-10 पाळक आले तर त्यांना वाटतं आम्ही खूप दानशूर आहोत. बंद करा त्या गोष्टी. काय होतं माहितीये का? एक चुकीची गोष्ट आम्हाला आत्मिक विनाशाकडे घेऊन जाते. काही काळापूर्वी एक व्यक्ती माझ्या बरोबर होता, त्याचं नाव मनीष, आणि देवाच्या कार्यासाठी हा नेहमी समर्पित असायचा. परंतु काही गोष्टी त्याच्या जीवनामध्ये नव्हत्या. त्याला फक्त फिरायची सवय होती, या मंडळीतून त्या मंडळीकडं, त्या सेवकाकडून त्या सेवकाकडं. कालांतराने हाच मनीष, जो नेहमी आमच्या सहभागितेत असायचा, तो त्या ठिकाणी येरुशलेम माता त्या कल्ट बरोबर जोडला गेला आणि त्याने अख्खं आपलं आध्यात्मिक आयुष्य काय करून टाकलं माहितीये का? बर्बाद करून टाकलं. आज आम्ही भेटतो परंतु प्रेज लॉर्ड होतो, बाकीच्या काही गोष्टी होत नाही. का? कारण त्याने सहभागिता, अधीनता सोडली आणि त्याच्या जीवनामध्ये त्याला त्याचा भयानक गंध भोगावा लागला, नाही का? म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही अधीनतेत असायला पाहिजे. अधीनता आम्हाला आशीर्वादाकडे घेऊन जाते. जिथं अधीनता नाही तिथं आशीर्वाद नाही. मग पवित्र शास्त्रामध्ये